मंगळवेढेच्या ठिकाणी एक गणिका राहत होती, एक वेश्या राहत होती. सौंदर्याची खान होती. पान खाल्लं तर गळ्यातून पान जातंय कसं हे दिसत होती, एवढी सौंदर्याची खान. पण व्यवसाय मात्र वेश्येचा होता. राजे, सेनापती, मोठमोठी लोक, जमीनदार, वारसदार त्या काळी तिच्याकडे यायची. आणि त्यातच तिला एका मुलीचा जन्म झाला. मुलीचं नाव कानोपात्रा ठेवलं. लहानाची मोठी कानोपात्रा व्हायला लागली. पण काळ असा, वेळ अशा कठीण अशा पेठला राहणारी ती गणिका आणि तिचीही पोर 10, 12, 13, 14 वर्षाची झाली. आणि कानोपात्राच्या आईची इमेज कमी झाली, किंमत कमी झाली, व्हॅल्यू कमी झालं. आणि लोक कानोपात्रेच्या मुलीकडे पाहायला लागले. एक दिवस एका फार मोठ्या सावकारानं कानोपात्रेच्या आईकडे कानोपात्रेची बोली लावली आणि ते तिनं ऐकलं. ते वाक्य ऐकलं आणि तिथून धावत सुटली. जवळच पंढरी क्षेत्रामध्ये पंढरपूर निवासी विश्वाचा मालक भगवंत म्या बोलविता, वेद बोले म्या चालविता, सूर्य चाले म्या हलविता, प्राण हले जो जगा ते चालिता, वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता गतीर वार्ता प्रभू साक्षी. नाही जर कोणी दार उघडलं तर माझा विश्वाचा मालक मला बाजूला टाकणार नाही, हे तिला माहित होतं. नामदेव पायरी ओलांडून कानोपात्र आतमध्ये गेले आणि माझ्या विश्वाच्या मालकाच्या समोर हात पसरले. देवा, अविश्वाची होय माती, अंतकाळी काय ये सांगती. देवा, एक दिवस तर मातीच व्हायची की रे ह्या देहाची. मग कुणाच्या समोर विक्री करून अपवित्र होण्यापेक्षा तुझ्या नामसाधनेच्या जीवावर पवित्र व्हायची इच्छा आहे. न पाहे या ते कुळाचा विचार. ज्या विश्वाच्या मालकानं जात पाहिली नाही, वर्ण पाहिला नाही, धर्म पाहिला नाही, कानोपात्रेला स्वतःच्या दरबारात जागा दिली. आज पांडुरंगाच्या अगोदर कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. तिनं म्हणावं अभंगाच्या पहिल्याच्या. वाह, सेवट तो भला, सेवट तो भला माझा बहू गोड झाला. त्यांनी म्हणावं गोड झाला हो, की ज्यांनी भगवंताच्या नामचिंतनासाठी
स्वतःच जीवन संपवलं. त्या आईनं म्हणावं हिनं जिनं हा संसार सफल करण्यासाठी मंदिराच्या वाटेला नाही जाता आलं, पण मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण कुटुंबात जिनं आणले. कुटुंबाचं मंदिर करते आई, परिवाराचं मंदिर करते, स्वतःसाठी नाही जगत, लेकरांसाठी जगते. हो, ती आज जगली नाही, अरे गर्भात राहिल्यापासून तिनं तोच विचार केला, तुम्ही ज्या दिवशी माझ्या पोटात येताल ना त्या दिवसापासून माझी आवड मी संपवणार, तुमच्या आवडीसाठी जगणार. गर्भाचे आवडी मातेचे डोळे, गर्भाला आवडलं ते डोहाळे आईनं पुरवले, ते डोहाळे मातेनं पुरवले आणि समाधानाचं जीवन जगले. आज समाधान नाही. हो, आज कोणाच्याच घरी समाधान नाही. जे दुखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी, कोणी नाही सुखी. आज सगळेजण दुखी. सगळ्यांना वाटतं सुख पाहिजे, सगळ्यांना वाटतं सत्ता पाहिजे, सगळ्यांना वाटतं स्वामित्व पाहिजे, सगळ्यांना आज मालक व्हायचंय, गडी कोणाला नको. सगळ्यांना वाटतं आपण आपल्या मागं अख्ख्या जगानं चाललं पाहिजे. आज त्याच्यासाठी अराजकता माजली. व माणसातलं माणूस पण निघून गेला. पहिल्या वाटा वाकड्या होत्या पण माणसं सरळ होती ना. आता वाटा सरळ झाल्या. आता PMGSY आलं, नरेगा आलं, वेगवेगळ्या योजना आल्या, पंतप्रधान ग्राम सडक आली, मुख्यमंत्री ग्राम सडक आली. वेगवेगळ्या योजनेमध्ये वेगवेगळं लाभ झालं. माणसांना कामं करायची गरज नाही पडली. आता आनंदाचा शिदा आला, सगळं काय आलं ना. आता कोणी पळत नाही, आता कोणी मरत नाही, आता कोणी धावत नाही, कोण कोणाच्यात कामाला सुद्धा आता जात नाही. काय म्हणतात आता दर महिन्याला 35 किलो कशाला कामाला जाय. अहो सगळं आलो, सगळ्या सुविधा आल्या, पण हातातलं सगळं गेलं हे कोणालाच कळना, कोणालाच कळना. किती धावाधाव झाली हो ह्या महिन्यात. अहो दिंड्यात पळाव का, दाखलं काढाव का, काय करावं का, धावाधाव माणसांची. बाया का झोपून देतात का काय. नागपंचमी म्हणजे आज भावाचं असं नाही बरं का. काल भावाचा उपास धरला, पण हे उपासला यंदाचा जड. आता ह्या बारक्याच्या बहिणी नाहीत ना, आता गरीब भावाच्या बहिणी नाहीत, ह्या मोठ्या भावाच्या बहिणी झाल्या. सगळं आपण गडी 500 रुपये महिन्याचं गडी इथं, आणि ह्या बिचाऱ्या 1,500 रुपये महिन्याच्या. आता लाडक्या बहिणी, लाडक्या मंत्र्याच्या, ह्या बारक्याच्या बहिणीत का. परवा दिवशी एक बहीण माझ्या गळ्यात पडून रडली. म्हणली महाराज, अगं म्हणलं आता 1,500 मिळायचे तर रडते का. म्हणली महाराज ते तो गोळ झाला ना. म्हणली अर्ध्या तिकिटासाठी 70 वय करून घेतलं आणि 65 पर्यंतचीच योजना निघाली. विठ्ठल वेडाला 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 वेडा. अर्ध्या तिकिटासाठी 70 केलं वय, आणि 65लाच थांबली. आता काय करायचं, असं झालंय. चला धावा पळा घ्या, काय करता आता. तुम्हाला माहिती नाही आता इतका लोड आहे मोठा, खरं खोटं देव जाणे. पण माझी अशी इच्छा आहे, एवढं पळाल्या सरशी 2 का होईना हप्ता मिळावात. विठ्ठल विठाला वेडाला 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 वेडाला. कष्टाला फार मोठी किंमत हो. ह्या जुन्या माणसांची कष्ट, परिश्रम प्रचंड केलं, प्रचंड ताकदीनं हे कुटुंब उभं करण्याचे प्रयत्न केली. म्हणून आईचं ऋण फार मोठं हो. ते ऋण वैपण देखून अंगी मी आपल्याच उत्तीर्णत आला की भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. ऋणातून देव उतराई व्हायचे रे. आईनं फार केलं आमच्यासाठी, आम्हाला आईसाठी काहीच करता आलं नाही, काहीच करता आलं नाही. म्हणून संतांचा उपदेश आहे. तुमच्या आमच्या उपदेशानं घरं चालणार नाहीत, पण संतांच्या उपदेशानं मात्र फायदा होईल. तुम्ही आम्ही उपदेश द्या, तो उपदेश फार काळ टिकत नाही. संसारिक माणसानं दिलेला उपदेश चांगली वाट दाखविलच म्हणून नाही सांगतायत. एक जणाचं नवीन लग्न झालं आणि 16वा झाल्यानंतर कोण बायकोला आणाय जायचं, तेव्हा म्हणला जातो की मीच. आता मीच जातो म्हणले, बाकीचं कोण काय म्हणे नो. ते म्हणले जातोय तर जा बाबा. तू घरातून बाहेर निघला, थोडं पुढं गेल्यानंतर चुलता भेटला. चुलता म्हणला कुठं चालला. मला बायकोला नाही चाललोय. अरे मग मला असं ताटसारखं नाही जायचं बाबा, पहिल्यांदाच चाललाय. आखी सासरवाडी म्हणून फुगीर दिसतंय जरा. मग म्हणलं कसं जाऊ. थोडस म्हणला लवून जायचं रे. म्हणला लवून जावं. म्हणलं हा लवून जावं. म्हणलं कुठं वाकाव, सासरवाडीत नाही वाकाव. अरे म्हणलं असू दे, ती मन आसन पण लवून जा.
लवत लवत ती गेला. आता सासरवाडी अशीच 8-10 किलोमीटरवरती आणि मधल्या वाटा त्या काळच्या बांधावच्या. आता एक जणाची जेवारी रातची चोरीला गेली, ती कणसच नेली कोणी खोडून आणि त्या बांधाने हे लवत लवत चाललं होतं. आता त्यांना वाटलं ही रातच दिसत आहे बरं का, आज सुटापुटात आलंय. असा धरला दोघात तिघांनी चांगला तोडीवला. मला मार येता का, मार येता का, मला नेहमी कणस खोडून याव, मला मी कणस खोडणारा नाही हो, मी बायकोला आणायचं असं. मग मला लवत लवत का चाललं असं, मला काय घरनं सांगितलं होतं. अरे म्हणला हा हो करीत जायचं असतं रे, सासरवाडी चाललाय म्हणजे काही कमी इज्जत आहे का तुझी? गावात इज्जत नसली तरी चालन, पण सासरवाडीत मान असते रे. नाकाचा मोती ठेवी घाण सासू परी राखीचा वयाचा मान. हाहू करीत जा, असा अजिबात गप जाऊ नको. मग ते हाहू करीत गेलं. आता जेवारी संपल्यावर बंद करावं का नाही, पुढं काटवान लागलं आणि तिथं एक जण चित्र धरीत होतं, त्यांनी टाकली होती वाघर. आता हाहू केल्यावर हाय ही त्यातली निसडली. अरे म्हणलं हाय ही बी चित्रण ससन हुकलं. त्यांनी धरला हान. अहो म्हणले हाना का, आणि म्हणले हा हो करीत चालला काय येड्या. अहो म्हणला मागचा एक गडी भेटला मला, म्हणला तसं जाऊ नको, हा हो करीत जा. अरे म्हणला हा हो करायचं नसतो, एक गुतलं दुसरं गुतू दे, एक गुतलं दुसरं असं करीत जा. आता त्यानं काट्याचं ती बंद संपल्यावर बंद करावं का नाही, तसंच ती म्हणत गेलं, एक गुतलं दुसरं गुतू दे. आता पाण्यात कडवळ चाललंय म्हणून एक जण असं पटापटा ते गाडीत टाकीत होतं, त्यात गाडीचं एक चाक गुतलेलं. आणि ही म्हणतय एक गुतलं दुसरं गुतू दे. त्यो बी धावला आणि एक हासोड हाणला. येडाय काय, मला असं म्हणत जातात का काय? अनेकांच्या मते गोवा म्हणजे अनेकांच्या मतांमध्ये भेद असतो, पण संतांच्या मतात भेद नाही रे. जीवनामध्ये ज्यानं कळवाळा केला आणि ज्यानं स्वतःच जीवन समर्पित केलं, त्यानं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. असा गोड झाला शेवट, असा शेवट गोड तुकोबाराय म्हणतात झाला. आणि तो शेवट गोड करून आम्ही कुठं गेलो, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलने जाजा माहेरा, आलने जाजा माहेरा, आलो निजाच्या बाहेरा, 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 आलने जाजा माहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, हो 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 हो, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, आलो निजाच्या बाहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलने जाजा माहेरा, आलने जाजा माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. कुठं आलो, माहेरात आलो. हो माहेर हा 3च अक्षराचा शब्द आहे हो. गाथा ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ एका ठिकाणी, माहेर हा शब्द एका ठिकाणी हो. फार आवडला फार.
10 मजली 12 मजली 15 मजली मालकाच्या दारात घर असू द्या, रोज कंपनीतून येताना त्यानं 200 रुपयाची फार मोठी मॅनेला चॉकलेट आईस्क्रीम आणून द्या, माऊलीच्या जीवनात खरा गारवा परवारावचा माहेरात असतो. माहेर फार आवडतं आणि म्हणून बरेचसे अभंग माहेर या शब्दाला धरून लिहिले. खऱ्या अर्थानं जीवनात जे दुःख भोगलं ना त्याला माझ्या संतांनी सासर म्हटलं आणि जिथं देवाचं ठिकाण आहे त्याला माहेर म्हटलं. म्हणून मृत्यू हे माहेर आहे आणि जगतो हे सासर आहे. म्हणून स्त्रीत्वाच्या जातीसाठी जनाबाई सांगते माहेराला जाण्याची इच्छा ठेवा. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, मूळचं घर ते माहेर आहे. फार आवडतं. पालखी सोहळ्यामध्ये एक मावशी होती, डोक्यावरती गाठोडं, अंगावर जुनच लुगडं, झपझप पावलं टाकत होती आणि आमचं भजन चालू होतं. वाटाच्या कडेला थांबली. ते भजन असावं बरं का. आता दिंडीत भजनच राहिलं नाही. आता दिंडीत काही चलत पण भजन नाही चलत. सकाळी 6 वाजता मी आमच्या दिंडीत चलत असताना 6 वाजता एका दिंडीत मी ऐकलं, कृष्ण जाऊन झाला 1 महिना महिना महिना, वाट पाहते अजून कसं येईना. असल्याच गवळ, सकाळ सकाळ असल्या गवळणी काही चलत हो. काय काय जागे होतं पिचकलेली बांगडीच अजून निघली नाही. बाय का पिचली माझी. अरे का बा एका गवळणी का दिंडीत म्हणायच्या गवळणीत काय तसलंच लय. एकनाथ महाराजांचं नाव घ्यायचं आणि दुधाला डिग्री लावायची. गवळ्या घरची गवळण हाय, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. अरे एका जनार्दनी जोडलं शेवटी. तर त्यांनी भजन चालू होतं, ते भजन ऐकलं आणि एक मावशी आली, म्हणली महाराज एक अभंग म्हणून देता का. आता सारे आम्ही चालीचे, आम्ही काय देतो काय नाही. मावशी म्हणलं मन. माईक हातात दिला आणि अभंग म्हणली. तासभर आमची दिंडी बाबा रडत होती. एकच अभंग, माझे माहेर पंढरी पंढरी. 3 चरण म्हणली. शेवटच्या चरणाला माईक खाली ठेवला. आई म्हण की ग. मावशी का म्हणा ना. म्हणजे महाराज माझा अभंग पाठ आहे पण माझ्या इथून आवाज आहे ना हो. म्हणलं का. म्हणजे महाराज मागच्या महिन्यामध्ये वडील वारले आणि 13 दिवसापूर्वी आई वारली. कुंभश्राद्ध घालून काल दिंडीत मी आली. शेवटचं चरण म्हणायला गेलं की मला आईची आठवण होते, म्हणून मला म्हणता येणं. एका जनार्दनी चरण, एका जनार्दनी चरण, येते माहेरची आठवण, येते माहेरची आठवण, येते माहेरची आठवण. हा माझे माहेर पंढरी, माझे माहेर आहे आठवण येते ती माहेर बर का. म्हणून माहेर सांगितलं. तुकोबाराई सुद्धा मृत्यूला माहेर म्हणतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. ती माहेर. म्हणून माहेराची इच्छा. माहेरावर फार विश्वास. माणसांचा विश्वास राहिला नाही आता, पण संतांचा माहेरावर अत्यंत विश्वास. विश्वासाचं नातं माहेरावर असतं. ताकद आहे. देवाच्या इच्छेत नसन ती आई मागून घेईल, ही ताकद आहे आईकडं. ती माहेराचं गुणगान गाते.
अरे बळीच्या दारामध्ये ज्या वेळेस परमात्मा आला आणि बळीला 3 पावलं भूमी मागितली, ऐसेन मागावे गुरुचे वचन जेने नारायण अंतरील. गुरुला सुद्धा बाजूला सारलं. शुक्राचार्य म्हणले, बळी अरे हा वामन नाही रे, हा वामन आहे. हा तुझ्याकडून 3 पावलात तुझा प्राण मागून घेईल. बळी म्हणतो मागितलं तरी चालल. रक्षाबंधन येत आहे नो, एवढं मात्र ऐका. बळीच्या दारामध्ये देवानं 3 पावलं भूमी मागितली. अपॉय तेज आकाश पृथ्वी सगळं व्यापून टाकलं. 3रं पाऊल कुठं टाकू म्हटल्यानंतर बळीच्या डोक्यावरती बळी म्हणला, माझं पाऊल तुझं टाक. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. स्वतःच्या डोळ्यात देखत स्वतःचं लेकरू ज्यावेळेस धरणी मायमध्ये जात होतं, झपझप पावलं टाकत आई आली, डोळ्यात पाणी. आईला पाहिल्यानंतर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. माय अगं काय म्हणू ग तुझ्यासाठी, आता तू फक्त मला शाप देऊ नको. ती म्हणली, आई मी तुला अधिकार माझा सांगायला आली. अरे बली हुई सती नहीं गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात देवा. असं लेकरू जन्माला घातलं की तुझ्यासारख्या विश्वाच्या मालकाला सुद्धा भिकाऱ्यासारखं 3 पावलं भूमी मागायला लावली. ही एक आईची ताकद आहे. बळीला नतमस्तक देव होता आणि बळीला विचारतो, देव बळी तू 3 पावलं भूमी दिली आणि उत्तराई झाला, सांग मी तुझ्यासाठी काय करू. त्यावेळेस बळी सांगतो, देवा सगळं राज्य मी तुला दिलं, आता पाताळाचा मी राजा, तू माझ्या बरोबर पाताळात चल. खाली भूमीमध्ये गेल्यानंतर पुढे एक झाड होतं, झाडाची एक फांदी तोडून आणायला बळीनं सांगितली देवाला आणि म्हणला, ही काठी घे आणि माझ्या दारात द्वारपाल हो. देव बळीच्या दारात द्वारपाल झाला. 6 महिने देव घरी नाही. आता तासभर उशीर झाला तर खापाना राव. 6 महिने देव घरी नसल्यावर काय साधारण पेटला असन काय. अवघं 2 दिवस जाऊन दे की फोनावर फोन व्हिडिओ कॉल करा आणि कुठं येतं नेन. अरे म्हणलं घरीच आहे, विश्वास नाही राहिला हो. आता तिथं म्हणतात लावा बरं मग मिक्सर, घरीच आहेत का. त्यात आमच्या जोडीदारानं लावलो मिक्सर, हाय म्हणले घरीच आहेत. परत सकाळचा बायकोचा फोन, कुठे आहेत म्हणले घरीच आहे. म्हणले लावा मिक्सर, म्हणले हाय घरीच आहेत. मिक्सरचा आवाज ऐकला की बंद करा म्हणायची. 2-3 दिवसांनी आल्यावर दारात पोरण घराला कुलूप. म्हणले पप्पा कुठं गेला तुझा. म्हणला आई कालपासनं तपास नाही, जाताना मिक्सर घेऊन गेलाय. विठ्ठल वेडा 6 महिने मालक नाहीत. नारदाला विचारलं कुठे. नारद म्हणला बळीच्या दारात गडी झालाय, लोकांचं हिसकून घ्यायचं मग परत त्याची चाकरी करायची. म्हणले कुठं गावन. म्हणले खाली. म्हणले आणू कसा. आता नका आणू. म्हणला त्यानं साल उक्त घेतलंय. म्हणले मग मला मालक कुठे आहेत. मग म्हणला ते करायचं असलं तर राखी घेऊन जा संग, राखी संघ घेऊन जा आणि त्या नगरीचा मालक आहे त्याच्या हातात बांधायची. त्या बळीचं औक्षण केलं, त्याला कुंकू लावलं आणि हातात राखी बांधली. बहीण दारात आल्यानंतर बळीच्या डोळ्याला पाणी आलं. आई काय करू ग तुझ्यासाठी. लेक एकुलती एक दिली पर क्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी. भावच रडल र, आई बाप रडतील, कोण रडत दुसरं रे. डोळ्याला पाणी आलं. बळीच्या ताई दारात आली. काय देऊ. तर म्हणले दादा तुझ्याकडून काहीच नको र, फक्त तुझ्या दारात जेवगडी ना देव दे. देवगडी आणि मी आता म्हणली सालान आणला होता. काय नाही म्हणली, कृपादान केले संते कल्पंती ही सरेना. तेवढा एक गडी दी, कृतकृत्य झाले, इच्छा केली ते पावलं. दारातला गडी विश्वाचा मालक घेऊन गेली. स्वतःचा मालक सुद्धा देवानं नेलेला आई माघारी आणू शकते हो. मग सत्यवनाची सावित्री असो नाहीतर पांडुरंगाची रुक्मिणी असो, स्वतःचा मालक आणू शकते. पुराणातली सावित्री कळाली, पण लोकाचा चिखल अंगावरती शेण अंगावर घेणारी, शिक्षणाची गंगा आणणारी सावित्री कुठं कळाली र. शिक्षण फार महत्वाचं आहे दादांनो. आपली लोक, आपलं साम्राज्य, आपल्या जमाती पार माणसांनी बाहेर फेकू दिल्या. आपल्या एकोप्यावर तुळशीपत्र टाकलं, त्याच्यावरती राखील ओतून पेटून दिलं र. आपला विचार, आपला एकोपा टिकू शकतो फक्त शिक्षणानं.
अज्ञानानं कोणाची लाचारी स्वीकारू नका. अरे चिमटभर लाचारांपायी अख्खं साम्राज्य तुम्ही आम्ही धुळीला मिळवलं ना. म्हणून आजची सावित्री कळाली पाहिजे. वट सावित्रीत 7 जन्म मागितला मालक, पण आजच्या सावित्रीने मागितलं माझी लेकरं शिकली पाहिजेत. आजच्या छत्रपतीच्या जिजाईनं मागितलं माझी लेकरं सुधारली पाहिजेत. शंभूराजानं त्याग केला त्याच्यासाठी माझा समाज सुधारला पाहिजे रे. चिमुटभर लाचारी पायी अख्खं विश्वपणाला लावलं रे. ते कळावं तुम्हाला. आणि ते एका आईनं दाखवून दिलं या महाराष्ट्राला जिजाईच्या रूपानं. फार यातना सहन केल्या म्हणून आईचं कष्ट फार मोठे. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून. अरे तिला घास नाही मिळाला रे. आणि आज लेकरांच्या वाटण्या झाल्या. कितीतरी आया आज मोकळ्या झाल्या हो, मोकळ्या झाल्या. दादानो ते प्रेम नाही पुन्हा मिळत. मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. तळपत्या उन्हात अनरख रखत्या रानात. तळपत्या उन्हात रख रखत्या रानात. राहील समाजासाठी आई तुझं कष्टाच्या घामात. राहील समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. कोण्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझे नभीची चांदणी तू ग, चंदनाची गाण, शीतल तुझी छाया, मला हवी जीवनभर. शीतलत्व छायेचे रे. सर्वाव्याचला मिलू खाल्ला, वाट तिटं केलं, रात्रीचा दिवस केला. पाणी पिऊन आई झोपली. 3-3, 4-4 एकर घेऊन ठेवली सुपात पुणे रोडला जमीन. आणि पोरांनी 2.5 फुटी पोल लावून काय काढली हो. काय किंमत काय ठेवली. म्हणून जतन करायला मायबापानं शिकवलं. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. जतन करा, त्याच्यात वाढवा नका वाढवू, पण आहे हे टिकवा. आहे हे टिकवायला मायबापानं शिकवलं, म्हणून टिकवत चला. आज ती आई नाही, खऱ्या अर्थानं ते दुःख आहे बरं का. सांगणं फार सोपं झालं, वागवणं फार अवघड झालं. सांगायलाही सोपं आहे, थेरॉटिकल इज व्हेरी सिम्पल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. सांगणं लय सोपं आहे, मनाय फार सोपं वाटतं बरं का. बरेचसे त्या गोष्टी ना वेगळेच असतात बरं का. सांगायचं सोपं आणि ऐकायचं सोपं असतं बरं का, पण करायचं फार अवघड असतं. म्हणणं फार सोपं आहे. काय काय आमच्यातलंच गडी सासरवाडीला राहते तर आईचं गुणगान करायचं. का करायचो अहो, तिच्यापाशी राहायचं बी नाही
आम्ही फक्त माय म्हणून हे कुटुंब चालवायचं, पण आम्ही कष्टच करायचं नाही. एका जणाने तर पर भागवत ठेवलं होतं आई वडिलांच्या स्मरणाच्या प्रित्यर्थ. 11व्या दिवशी माझं कीर्तन ठेवलं आणि इतकं जसं गोड नियोजन, सगळं चुलबन आमंत्रण. मी म्हणलं वा, अरे पुत्र व्हावा आईचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. इनकरी गावातला होता तो तर गळ्यातच पडून रडला. मला महाराज म्हातारं काकड्याला जायचं आणि काकड्यालाच वारलं र. म्हणलं घरचा चिहा नाही मिळाला. अरे चित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. जिवंत माणसाला अन्न माणसं घालनात आणि मेल्यावर मात्र मग पिंडदानाला खर्च. तिथं नाही काय चुकवीत, तिथं तिथी बरोबर पाहिजेत, मिती बरोबर पाहिजेत, शास्त्र बरोबर पाहिजेत, तिथं धर्म आचरण सगळं जपता. अगदी त्याच जर कोणी म्हणलं ना म्हाताऱ्याचं लय बरं का तुम्हाला त्रास, नारायण नागबली करावं लागन, अजिबात विचार न करता अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लाखाला घरं मातीत घालणारे लेकरं सुद्धा आहेत. तुकोबराई सांगतात, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग, एकदा गेला पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही रे. म्हणून अंधश्रद्धेच्या पाठीमागं लागू नका. तुकोबराई म्हणजे क्रांती, तुकोबराई म्हणजे विचार, तुकोबराई म्हणजे प्रेम, तुकोबराई म्हणजे त्याग, तुकोबराई म्हणजे समर्पण आणि तुकोबराई म्हणजे हा जीवनाचा गाभ आहे तुमच्या आमच्यासाठी. प्रत्येकाला चांगलं साकवलं तुकोबरायांनी. म्हणून तुमच्या आज्ञानावरती उपजीविका करणारातले तुकोबराय नव्हते. म्हणून त्यांनी सांगितलं बाबा एकदा गेलं ना मनुष्य पुन्हा नाही. हे आयुष्य एकदा संपलं ना पुन्हा नाही. मग आईची किंमत आहे तोपर्यंत, आहे तोपर्यंत तिला सांभाळा, आहे तोपर्यंत जपा. वडिलांची किंमत आहे तोपर्यंत त्यांनी कमवलेलं तुम्हाला नाही कमवता यायचं. अरे 30 रुपयाच्या फाटक्या बनेलात. कोट्यवधीची इज्जत तुमच्यासाठी जो ठेवून गेला ना तो तुमचा बाप आहे हो. बाकी कोण आयुष्यात इतकं करत? कोणी नाही करत. आणि म्हणून त्यांची किंमत जाणायला शिकलं की बस तोच खऱ्या अर्थानं परमार्थ घडला. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुणा दाखवेना डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला र, उठा मंदी हासू परी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मायबाप कळणं फार अवघड. एक प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी गाथा मुखदगत होईल, पण मायबाप कळणं सोपं नाही. मग कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी, हिमालयासारखा बलाढ्य बाप रडला पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला सीतेसाठी, आणि तुमचा आमचा बाप रडला लेक नांदायला जात असताना. तली हसव कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली हसव कोणी मायेनं पुसताना. पुरी हुंड कदा टोया गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंड कदा टोया गोष्ट बापाची सांगताना. पुरी हुंड कदा गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंड कदा टोया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटका सजऱ्याला सदाची डोळा जोडलेली, उभ्या विश्वाला त्यान कशी कातर लावलेली. त्याच्या फटक्या सजऱ्याला सदाची डोळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं तरी होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. पुरी हुंड कदा संगत. ते मायबापानं केले लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती किंवा चित्ती.
मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. आईसाठी किती वर्णन करा ती अवर्णनीय. म्हणून 10 रुपयाच्या अगरबत्तीच्या 10 रुपयाच्या तेलाच्या पुढं आई बापाचा खर्च लेकरांना नाही. सुरेश भटासारख्या गझलकारांना म्हणावं, मायबाप तुमच्यासाठी सूर्यचंद्र तारे तोडून आणले ना तरी तुमच्या त्या आरतीला कमीत. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. हे गोड आईचं जीवन जीवनभर संसाराचा गाडा ओढीत असताना या संसाराला मातृत्वाच्या छायेमध्ये वाढवित असताना मंदिराच्या परिसीमेच्या ही पुढं जिनं कुटुंब वत्सलता जपली जैसे साचा निमवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी देहदेवाची कारणी विशाल भालचंद्र सरळ नाशिका गौरवर्ण हसरा चेहरा बोलके डोळे आणि सदैव आपल्या परिवारावर नितांत प्रेम करणारी आई आज 1 वर्ष झालं गेली. म्हणून त्या असणाऱ्या स्मरणानिमित्त भगवंताचं नामचिंतन म्हणून गोड असं परमात्म्याची नामसाधना करायची. बाकी जीवनामध्ये बरोबर काही येत नाही. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. म्हणून सर्वांनी पवित्र असं ते भगवंताचं नामचिंतन घ्यायचं.